वर्षाच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना काहीसा शांत झाला असताना विदर्भातल्या दुसऱ्या महत्त्वाच्या शहरात अर्थात अमरावतीत कोरोनाने मात्र पुन्हा उद्रेक करायला सुरुवात केली। अमरावतीत जानेवारी महिन्यात कोरोनाचे 2219 रुग्ण आढळले आणि मृत्यू होते 22। पण लगेच दुसऱ्या महिन्यात अर्थात फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्या झाली 13,280 आणि मृत्यू होते 92। मार्च महिन्यात ही रुग्णसंख्या पुन्हा वाढली आणि ती 13,518 झाली। यावेळी मृत्यू 164 झाले। एप्रिल महिन्यात कोरोनाने हाहाकार माजवला आणि रुग्णसंख्या 16,694 वर पोहोचली। यावेळी अधिकृत मृत्यू 410 झाले। या सर्व काळात कोरोनाने शहरात भीतीचं वातावरण तयार झालं। कोरोनामुळे लोकांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नव्हती, स्मशानभूमीत जागा मिळत नव्हती। अमरावती शहरातले सर्व हॉस्पिटल्स फुल्ल होते। पूर्वीच्या अर्थात पहिल्या कोरोनाच्या स्ट्रेनमध्ये डॉक्टरांनी इलाज करायला नकार दिला होता, परंतु दुसऱ्या कोरोनाच्या लाटेत जी जानेवारी महिन्यात सुरू झाली त्यानंतर अमरावतीतले बहुतांश हॉस्पिटल उघडे होते आणि ह्या सर्व हॉस्पिटल्समध्ये जागा नव्हती। अमरावती लगतचे मध्य प्रदेश आणि इव्हन छत्तीसगड राज्यातनंही अमरावतीत पेशंट्स दाखल झाले। अमरावतीच्या आजूबाजूचे जे जिल्हे आहेत नागपूर, वर्धा इथनं मोठ्या प्रमाणात रुग्ण अमरावतीत दाखल झाले आणि स्थिती अशी आली की या रुग्णांना पैशाच्या जोरावर बेड मिळायला लागले, परंतु अमरावतीतल्या रुग्णांना बेड उपलब्ध नव्हते। मृत्यूचे प्रमाण सतत वाढतं होतं आणि रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दरसुद्धा वाढत होता। पॉझिटिव्हिटी दर 15पर्यंत असावा असं शासनाला वाटतं, परंतु एप्रिल महिन्यात हा दर 56% गेला। आता हा पॉझिटिव्हिटी दर अर्थात रुग्ण कोविड पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण हा दर आता 20 ते 28 या प्रमाणात आहे आणि जो चिंताजनक आकडा मानला जातो। अमरावतीत राज्यातलं पहिलं लॉकडाऊन लागलं 22 फेब्रुवारीला। 15 दिवसांसाठी हे लॉकडाऊन होतं। अनेकांना वाटलं की लॉकडाऊन का, राज्यभरात लॉकडाऊन नव्हतं। विरोधी पक्षांनी याला विरोध केला, परंतु शासनाकडे येणारी आकडेवारी आणि उपलब्ध माहिती या आधारावर शासनाने अर्थात इथल्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी निर्णय घेतला की लॉकडाऊन आवश्यक आहे, लोकांना जगायचं असेल तर लॉकडाऊन लावावं लागेल आणि तमाम विरोध पत्करून त्यांनी लॉकडाऊन लावला। हा लॉकडाऊन लावल्यानंतर काहीसं प्रमाण कोरोनाचं कमी झालं, परंतु लॉकडाऊन उघडल्यानंतर पुन्हा पॉझिटिव्हिटी वाढली, पुन्हा रुग्णसंख्या वाढली। आता 1 मे पासून अत्यंत कडक लॉकडाऊन अमरावतीत आहे। अगदी रस्त्यावर भाजीपालाही मिळत नाही, किराण्याची दुकानंही उघडी नाहीत आणि इतकं कडक लॉकडाऊन असतानाही अमरावतीत रुग्णसंख्या एका अर्थाने सारख्या प्रमाणात आहे। म्हणजे आधी रुग्णसंख्या दर दिवसाला 1100, 1200 किंवा 1000 अशा आकड्यांमध्ये असायची, ती आता फार फार तर घसरून 900, 950 इथपर्यंत येते आहे। जर इतकं कडक लॉकडाऊन की तुम्हाला जीवनावश्यक वस्तूही मिळत नाहीत, असं असतानाही रुग्णसंख्या 50-100नी फार फार तर घसरत असेल, तर याला सिग्निफिकंट डाऊनफॉल अर्थात नोंद घेण्याजोगी घसरट आकड्यांची मधली मानली जात नाही। आणि म्हणूनच जशी दुसऱ्या लाटेची सुरुवात अमरावतीतनं झाली असं म्हटलं जातं, तशी आता तिसऱ्या लाटेची सुरुवात अमरावतीतनं होत तर नाही ना अशी चर्चा सुरू झालेली आहे। देशभरातल्या व्हायरॉलॉजी तज्ज्ञांचं, विषाणू प्रयोगशाळांमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचं लक्ष अमरावतीवर लागलं आहे। ICMR सतत आकडे अमरावतीवरून मागवते आहे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनाही अमरावतीवर बारीक लक्ष ठेवून आहे। याचं कारणही असं आहे की पार्श्वभूमी अमरावतीला अनेक प्रकारचे म्युटंट कोविड म्युटंट विषाणूंनी बदललेले रूप आणि त्याचे प्रकार इथं अमरावतीतनं सापडल्याचे उदाहरणं आहेत। आणि डबल म्युटंट हा जो प्रकार होता, अर्थात सामान्य भाषेत सांगायचं तर एकाच व्यक्तीला 2 प्रकारचे कोरोना, हे डबल म्युटंट्सही अमरावतीत आढळून आले आणि म्हणूनच आता ह्या म्युटंट्सच्या पार्श्वभूमीमुळे आता पुन्हा कोरोना विषाणूंनी स्वतःला बदललं की काय आणि त्यामुळे मग ही पॉझिटिव्हिटी कमी होत नाही की काय,
अशी शंका कोरोना विषाणूशास्त्रज्ञांना आहे आणि म्हणून तिसरी लाट अमरावतीत आहे का, अमरावतीतनं ती सुरू होते आहे का, अशी शक्यता तपासून पाहिली जात आहे. अमरावतीच्या नंतर दुसऱ्या लाटेत औरंगाबाद, मुंबई, नागपूर इथे उद्रेक झाला कोरोना रुग्णसंख्येचा. परंतु आपण आता बघतोय ही शहरं लोकसंख्येच्या आकारमानानं अमरावतीपेक्षा मोठी असताना तिथे मात्र कोरोनाची लाट ओसरते आहे. तिथे रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मुंबईला 3 आकड्यांची रुग्णसंख्या येते, नागपूरची रुग्णसंख्या आटोक्यात आहे, औरंगाबाद बऱ्यापैकी घसरण आलेली आहे रुग्णांच्या संख्येमध्ये. पण अमरावतीत मात्र हा आकडा 4 आकड्यांचा हा फिगर रोज येतो आहे किंवा 900च्या घरात येतो आहे. त्यामुळे अमरावतीत असं काय आहे याची तपासणी अर्थातच झालीच पाहिजे. अमरावतीत असे काय बदल विषाणूंमध्ये होतात आहे हेही तपासलं गेलंच पाहिजे आणि अमरावतीतल्या नागरिकांनीही सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे. अमरावतीत दुसरा मुद्दा अभ्यासनालायक असाही आहे की पोस्ट कोविड सिंड्रोम्स हे अमरावतीत खूप सिग्निफिकंटली खूप दखलनीय पद्धतीने आढळून आले. पोस्ट कोविड सिंड्रोम्स अर्थात ज्यांना कोरोना होऊन गेला त्यानंतर त्यांना त्यांच्या शरीरात आढळून येणारे बदल याला पोस्ट कोविड सिंड्रोम असं म्हणतात. आणि पोस्ट कोविड सिंड्रोम्समध्ये खोकला येणं. आता मला खोकला आला, मी 2दा कोरोना पॉझिटिव्ह येऊन गेलो. 2दा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मी आता तुमच्याशी संवाद साधतोय, मी व्यवस्थित दिसत असेलही कदाचित, परंतु मलाही पोस्ट कोविड सिंड्रोम्स चा सामना करावा लागला. हा आता आलेला हलकासा खोकलाही त्याचाच एक भाग होता. बोलताना दम लागतो, पायऱ्या चढताना दम लागतो, कुणाला हातपाय दुखतात, थकवा येतो. थकवा इतका येतो की बसावं की उठावं अशी अस्वस्थता निर्माण होते. हृदयामध्ये अनेकांना हृदयाच्या जवळपास अनेकांना वेदना होतात. या वेदना कार्डियॅक अर्थात हृदयाशी संबंधितही असू शकतात आणि लंग्सशी संबंधित असू शकतात. डोकं दुखतं, दात दुखतात, कान दुखतो, नाकामध्ये त्रास होतो. अनेकांना चालायला 2 माणसांचा आधार लागावा असे अनेक तरुणी अमरावतीमध्ये बघितले गेले. डॉक्टर पोस्ट कोविड रुग्णांना अर्थात कोरोना झाल्यावर त्यांना सुटी दिली अशा रुग्णांना घरी ऑक्सिजन लावावा लागतो असे पण रुग्ण अमरावतीत आहेत. हा पोस्ट कोविड सिंड्रोमचा जो भाग आहे हा अमरावतीत इतक्या मोठ्या प्रमाणात आढळून आला की डॉक्टर लोकांना आश्चर्य वाटायला लागलं की हे होतं काय. आणि पोस्ट कोविड सिंड्रोममधला एक सर्वात वेदनादायी, सर्वात भीतीदायक लोकांना वाटणारा भाग होता म्युकरमायकोसिस. अमरावतीत पहिल्यांदा म्युकरमायकोसिसचे खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण बघितले गेले. म्युकरमायकोसिस अर्थात आपल्या नाकाजवळ पोकळी असते, एअरवेज म्हणतात ज्याला, की जिथनं हवेची पोकळी असते, सायनस ज्याला मेडिकल भाषेत म्हणतात. असंच नाक, कान आणि डोळा या तिन्ही अवयवांजवळ हवेची पोकळी असते आणि या हवेच्या पोकळीत एक बुरशी ज्याला इंग्रजीत फंगस म्हणतात, ही फंगस नेहमीच असते. परंतु जेव्हा अमरावतीत दुसरी लाट आली जी घातक होती, मृत्यूदर ज्यात आश्चर्यकारक वाटावा असा होता, अशा रुग्णांना वाचवण्यासाठी म्हणून डॉक्टरांना 3 प्रकारचे औषधं द्यावे लागतात. एक असतं स्टेरॉईड, औषधाचा हा प्रकार आहे. दुसऱ्या औषधाचं नाव आहे रेमडेसिविर जे अँटीव्हायरल आहे. आणि तिसरं, जर खूपच जास्ती पेशंट सिरियस असेल, सिव्हिअर असेल, प्रतिसाद देत नसेल उपचाराला, तर त्यांना टोझिलिझुमॅब नावाचं एक अँटीव्हायरल इंजेक्शन दिलं जातं. आता ही औषधं रुग्णांना देणं डॉक्टरांची अपरिहार्यता असते, कारण त्या क्षणी रुग्ण वाचणं डॉक्टरांसाठी महत्त्वाचं. परंतु ही औषधं दिल्यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती ज्याला आपण इम्युनिटी म्हणतो किंवा इम्युन पॉवर म्हणतो ती कमी होते. ती इतकी जास्त खालावते की तेव्हाच त्यांना त्यांच्या नाकाच्या एअरवेजमध्ये, म्हणजे नाकाजवळच्या एअरवेजमध्ये म्हणजे सायनसमध्ये असलेली बुरशी त्या भागात इन्फेक्शन करायला लागतं. एका शरीराच्या कुठल्याही एका भागाने ती इन्फेक्शन जर ते सुरू झालं, वर गेलं तर डोळा असतो, बाजूला गेलं तर कान असतं, अधिक वर गेलं तर मेंदू असतो, दात पण असतात, या सर्व भागांमध्ये ही बुरशी पसरते आणि बुरशी वाढत असल्यामुळे त्या सेल्स नष्ट होतात. अर्थात तिथे पस निर्माण होतो, डिस्ट्रॉय होतो तो सर्व भाग
नष्ट होतो तो काढूनच टाकावा लागतो आणि याला ब्लॅक फंगल डिसीज पण म्हणतात. हा बुरशीचा आजार इथल्या डॉक्टरांशी जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की नेत्रतज्ञांनी सांगितलं की 25 वर्ष मी या बुरशीचा एकही रुग्ण बघितला नाही. आता मात्र रोज 3 ते 4 रुग्ण बघतो. ENT स्पेशालिस्ट 3 ENT स्पेशालिस्टशी आम्ही बोललो, कान नाक घसा. त्यांनी सांगितलं की दर आठवड्यात आमच्याकडे 8 ते 10 रुग्ण येतात आणि साधारणतः 20 ते 22 ENT स्पेशालिस्ट अमरावतीत आहे. 21 नेत्रतज्ञ आहे. प्रत्येकांचा हा रुग्ण बघण्याचा रेशिओ आहे. या आपल्या अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात यासाठीचा एक खास टास्क फोर्स गठीत करण्यात आला जो म्युकरमायकोसिसशी लढतो. कारण मल्टी स्पेशालिटी चे डॉक्टर यासाठी उपलब्ध असावे लागतात. जर कोणाला म्युकरमायकोसिस झाला तर कान नाक घशाचे तज्ज्ञ असावे लागतात, डोळ्यांचे असावे लागतात, मेंदूचे न्यूरोलॉजीचे तज्ज्ञ असावे लागतात आणि डेंटिस्ट दाताचे तज्ज्ञ असावे लागतात. हे सर्व मिळून त्या रुग्णावर सर्जरी करतात. सर्जरी आणि मग नियमित औषधोपचार अशा 2 प्रकारे हा आजार बरा केला जाऊ शकतो. तोही वेळीच लक्षात आला तर, अन्यथा डोळा गमावला जातो. जर डोळा गमावेपर्यंत वेळ आली, अर्थात ते इन्फेक्शन डोळ्यापर्यंत वाढलं तर डोळा वाचवणं अगदीच अशक्य असतं असं नेत्रतज्ञांनी आम्हाला सांगितलं. हे रुग्ण ऑफिशियली 66 असल्याची माहिती आम्हाला जिल्हा सामान्य रुग्णालयाने दिली. परंतु खाजगी डॉक्टरांशी चर्चा केल्यावर, साधारणतः 8-9 डॉक्टरांशी, संबंधित 8-9 डॉक्टरांशी चर्चा केल्यावर लक्षात असं येतं की म्युकरमायकोसिसचे कमीत कमी 600-700 रुग्ण अमरावतीत आतापर्यंत असावे. ऑफिशियल आकडे वेगळे असतात. प्रत्येकच रुग्ण प्रत्येक डॉक्टरांकडे तपासल्यावर, इलाज घेतल्यावर शासकीय नोंद त्याची केली जाते असंही होत नाही. हा म्युकरमायकोसिसचा प्रकार आणि प्रमाण अमरावतीत इतक्या प्रमाणात का आढळून आलं हा पण एक अभ्यासाचा प्रश्न आहे. पोस्ट कोविड सिंड्रोमपैकीच हा एक प्रकार आहे. अर्थात कोविड होऊन गेल्यावर हा प्रकार उद्भवतो. घरी रुग्ण आल्यावर त्यांना हे लक्षात येत नाही आणि ते इन्फेक्शन वाढत जातं. इन्फेक्शन जनरली बहुधा जेव्हा कोविड असतो त्यांना तेव्हा होतं आणि ते कोरोनाच्या औषधांमुळे, कोरोना नियंत्रणासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे झालेल्या रोगप्रतिकार शक्तीच्या अभावामुळे हे इन्फेक्शन होतं. सांगण्याचं तात्पर्य असं की अमरावतीतच पहिल्यांदा दुसरी लाट येते, जी 28 जानेवारीला पहिल्यांदा अंदाज आला की ही 28 जानेवारी 2021ला असा अंदाज आला की ही पहिली लाट असावी. तेव्हापासून जी रुग्णसंख्या वाढते आहे तिचा ग्राफ वाढलाच आहे. जर दैनंदिन आकडेवारी पाहिली किंवा आठवड्याची आकडेवारी पाहिली तर हा ग्राफ यम स्वरूपाचा आहे. वाढला कमी झाला, वाढला कमी झाला अशा प्रकाराचा आहे. परंतु एकत्रित आकडेवारी पाहिली तर हा ग्राफ वाढताच आहे. पहिली लाट, दुसरी लाट पहिल्यांदा अमरावतीत येते. रुग्णसंख्या कमी होत नाही. पोस्ट कोविड सिंड्रोम्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. म्युकरमायकोसिस सारखा की जे आजार बघायला डॉक्टरांनाही उत्सुकता असते किंवा त्यांनी तो आजाराचा रुग्ण बघितलाच नसतो, त्यांना रोज अनेक रुग्ण बघावे लागावेत इतक्या मोठ्या प्रमाणात म्युकरमायकोसिसचे रुग्ण येतात. हे सर्व अमरावतीतच का व्हावं? पहिलं लॉकडाऊन अमरावतीत राज्यातलं दुसऱ्या लाटेदरम्यानचं लागतं, तरीही रुग्णसंख्या अतिशय समाधानकारकरित्या कमी होत नाही आणि आता राज्यभरात रुग्णसंख्या नियंत्रणात आली असताना अमरावतीत मात्र रुग्णसंख्या एका विशिष्ट स्थितीला कायम असते. चर्चा ही होते की ही तिसरी लाट तर नाही ना. या सर्व बाबी अमरावतीकडे विशेष लक्ष देण्यासाठीचे संकेत आहे. अमरावतीत नेमकं काय होतं आहे, काय घडतं आहे, इथे विषाणू त्याची कुठली रूपं बदलवतो आहे आणि इथल्या लोकांना त्याचा कसा धोका होणार आहे, या सर्व बाबींबाबत सरकार अवेअर असायलाच हवं. सोबतच सरकारने त्यांची कामं करायचीच आहेत. लॉकडाऊन आणि बाकी पद्धतीने सरकार काम करतं आहे, प्रशासनही व्यवस्थित काम करतं आहे, पण लोकांनीही काळजी घेणं गरजेचं आहे. जर सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क नीट पद्धतीने आपण वापरला, हात सॅनिटाईज जर आपण नीट पद्धतीने केले तर आपण कोरोनापासून वाचू शकतो. कोरोना कसा आहे? कोरोना ज्याला जसा दिसला तसा आहे, ज्याला काहीच झालं नाही त्याच्यासाठी विनोद आहे,
आणि ज्याच्या घरचे जीव गेलेत त्याच्यासाठी तो घातक आहे, भयंकर आहे, विनाशकारी आहे. मित्रांनो, आम्ही काळजी घेतो, तुम्ही पण काळजी घ्या. धन्यवाद.